नेक्स्ट प्रोग्राम जो आहे आपला ऍक्च्युली the largest number to find out the largest number and the smallest number from the array. ठीक आहे, म्हणजे काय दिलेलं असणार आहे, नंबरची एक स्ट्रीम दिलेली असेल. इट मे बी 5 नंबर्स और 10 नंबर्स, 7 नंबर्स, किती पण असतील. त्यातून तुम्हाला काय करायचंय, त्यातल्यात एक लार्जेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे किंवा स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे. दोघांमध्ये फक्त एक सिंगल डिफरन्स आहे, एक याच्यामध्ये किंवा ऑपकोड मध्ये. ठीक आहे, सो तुम्हाला एक प्रोग्राम समजला तर नक्कीच पुढचा प्रोग्राम पण समजून जाईल. सो सिम्पली आपण कन्सिडर करू की माझ्याकडे अरे बिट्स आहेत, काहीतरी नंबर्स दिलेले आहेत. ठीक आहे, 5 नंबर्स आहेत. सो हे 5 नंबर मधून 5 नंबर्स दिलेले आहेत. 5 नंबर्स कुठल्या लोकेशनला आहे, कुठल्या तरी एक लोकेशन आपण अज्युम करू की इट स्टार्ट्स फ्रॉम समथिंग लोकेशन. ठीक आहे, सो लोकेशन आपण अज्युम करूया की तो जो आहे, whatever it may be, the number which is the numbers are stored in the some particular location that is from 20h. ठीक आहे, मी 20h हे लोकेशन अज्युम केलं. सो अज्युम केल्यानंतर पुढचे काय जाणार आहे, पुढचं जाणार आहे 21, 22, 23 आणि 24 या लोकेशन मध्ये. आणि जो मॅक्झिमम नंबर असणार आहे मला सेव्ह करायचा आहे 30h या लोकेशन मध्ये. सो 30h ह्या लोकेशन मध्ये लार्जेस्ट नंबर सेव्ह करायचा आहे. आणि जे नंबर्स दिलेले आहेत 20h, 21h, 22h, 23h, 24h ह्या लोकेशन्स मध्ये आपण अज्युम करू काहीतरी नंबर दिलेले. लेट इट बी 1, 2, 3, 4, 5 ऑल आर इन हेक्स व्हॅल्यू. ठीक आहे, सो हेक्स व्हॅल्यू मध्ये दिलेले आहेत 01h, 02h, 03h, 04h, 05h. ओके, सो हे करताना तुम्हाला आता काय करायचंय, नंबर्स जनरली जेव्हा बीट स्ट्रीम देतोय आपण किंवा नंबर ऑफ बीट्स देतोय तर तिथे नॅचरली काय करायचे, प्रत्येक नंबर कम्पेअर करायचा त्याच्या प्रिव्हियस नंबर सोबत. दरवेळेस तुम्हाला हा नंबर कम्पेअर करायचा आहे आणि पुढचा नंबर बघायचा आहे की तो ग्रेटर आहे की नाहीये, लार्जेस्ट आहे की नाहीये, असेल नसेल त्याच्या पुढचा आहे की व्हॅल्यू कशात सेव्ह करायची. सो आता आपल्याला काय करावं लागेल, एक काउंटर डिसाइड करावं लागेल. काउंटर कशासाठी, जस्ट टू काउंट दी नंबर ऑफ कंपॅरिझन्स. ठीक आहे, सो किती वेळेस आपण कम्पेअर करणार आहे, 5 नंबर्स आहे, ते 5ही नंबर 5 वेळेस कम्पेअर होणार आहे. सो एक एक नंबर पुढच्या नंबरशी कम्पेअर होत जाणार आहे. म्हणजे फर्स्ट नंबर 01 आहे, हा 02 सोबत कम्पेअर होईल, मग 02 हा 03 सोबत कम्पेअर होईल, मग याच्यासोबत, मग याच्यासोबत. ठीक आहे, आणि इनिशियली आपण जो अज्युम केलेला असेल त्याच्यासोबत कम्पेअर होणार. ठीक आहे, सो असे 5 वेळेस हे नंबर्स कम्पेअर होणार. सो आपल्याला बाईट तुमचा जो आहे बाईट काउंटर तो कितीचा असणार आहे, 5 चा असणार आहे. तो आपण इनिशियलाइज पहिले करणार. बाईट काउंटर इनिशियलाइज करू. लेट माय बाईट काउंटर रेजिस्टर बी R0. मी R0 अज्युम केला. ठीक आहे, त्यानंतर मला काय करायचंय, आता मेमरी पॉइंटर पण डिसाइड करायचंय. का मेमरी पॉइंटर डिसाइड करायचंय, कारण मला प्रत्येक जो पॉइंट आहे किंवा नंबर आहे त्या नंबरचं मला लोकेशन काय करायचंय, दुसऱ्या नंबर सोबत कम्पेअर करताना मला त्याचं लोकेशन इन्क्रीज पण झालं पाहिजे. म्हणजे त्याचा जो मेमरी पॉइंटर आहे, जर याला लोकेट करत असेल तर पुढचा नंबर जेव्हा येणार त्याला त्याचं मेमरी लोकेशन लोकेट झालं पाहिजे. सो जसं आपण इथे इनिशियलाइज केलं समजा 20h ला, तर तो दरवेळेस काय झाला पाहिजे, इन्क्रीमेंट झाला पाहिजे करस्पॉन्डिंग मेमरी पॉइंटर. सो मेमरी पॉइंटर रजिस्टर आपण अज्युम करू ऍज अ R1. ठीक आहे, सो R1 ला आपण आधी इनिशियलाइज करणार 20h ला. आणि R0 काय तुमचा बाईट काउंटर आहे, तो फक्त काय करतोय 5 वेळेस त्याचं काउंटिंग होणार आहे. आता आपल्याला काम काय करायचंय, हे सगळे व्हॅल्यू आधी इनिशियलाइज करावं लागणार आहे. मग मी पहिले काय करणार, या व्हॅल्यूज आधी इनिशियलाइज करून घेणार. ठीक आहे, 0, 1, 2, 3, 4, 5. इथे व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे, 1, 2, 3, 4, 5, 20, 21, 22, 23, 24. लार्जेस्ट नंबर कोणत्या लोकेशन मध्ये जाऊ द्यायचा आहे, 30h मध्ये. ठीक आहे, सो हे बाहेर जे लिहिले ते सगळे लोकेशन्स आहे, ऍड्रेस आहे, हे जे आहेत ते तुमचे नंबर्स आहेत. ठीक आहे, सो आता मी काय पहिली स्टेप सांगितली, टू इनिशियलाइज बाईट काउंटर. सो इनिशियलाइज बाईट काउंटर आपण कशाने इनिशियलाइज केला होता, लेट माय बाईट काउंटर बी R0. ठीक आहे, R0 इनिशियलाइज केला, कशाला इनिशियलाइज केला, टू दी 05h. सो बाईट काउंटर मी पहिली स्टेप इनिशियलाइज केली. सेकंड स्टेप काय करावी लागणार आहे,
टू इनिशियलाइज द मेमरी पॉइंटर लोकेशन. सो मेमरी पॉइंटर साठी मी अजून केला R1. Let its location be 20H. So initialize this to the 20H. So memory pointer initialize केलेला आहे. थर्ड पॉइंट काय येणार आहे मला? थर्ड पॉइंट तुमचा काय येणार आहे? काउंटर आता काय झाला? स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे, इनिशियलाइज केला तुम्ही 05H ला. जेव्हा मला नेक्स्ट नंबर कम्पेअर करायचा असतो, नेक्स्ट नंबर कम्पेअर करण्यासाठी मला हा जो माझा बाईट काउंटर आहे तो काय केला पाहिजे? डिक्रीमेंट केला पाहिजे. ठीक आहे, डिक्रीमेंट का केला पाहिजे? कारण एक एकने मला काय करायचंय? पुढे शिफ्ट करायचंय. सो मी आधी याला काउंटरला मी डिक्रीमेंट केलं, म्हणजे काय झालं? काउंटर पुढे शिफ्ट झाला, पुढच्या लोकेशनकडे, लोकेशन नाही आलं अजून, फक्त काउंटर शिफ्ट झालेला आहे. काउंटर 1 ने कमी झालाय, म्हणजे जिथे 5 होते तिथे आता काय झाले? 4 नंबर. सो ह्या 2 नंबर्स आहे, 4 कंपॅरिझन बाकी राहिले. या 2 नंबरला तो पहिले काय करणार आहे? कम्पेअर करायचं आहे आपल्याला. सो कम्पेअर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करावं लागेल? की फक्त बाईट काउंटरच डिक्रीज करून नाही चालणार, तर मेमरी पॉइंटर पण काय करावं लागेल? इट शुड बी इन्क्रीमेंटेड. आता तो 20H ला लोकेट करतो इनिशियली मेमरी पॉइंटर, तो जोपर्यंत 21H ला जात नाही तोपर्यंत आपण कंपॅरिझन करू शकणार नाही. सो वी हॅव टू कम्पेअर टू दिस टू नंबर्स which are present in the memory location, that is 20H and 21H. For that purpose I need to increment my memory pointer by 1. So I will increment this memory pointer by 1 value. So increment R1. So तो कुठे लोकेट झाला आता? It locates the memory location that is 21H. याला लोकेशन इंडिकेट केलंय. आता पुढचं काम काय आहे? की मला कम्पेअर करायचे काही बिट व्हॅल्यू. आता हे फक्त काय झालं? लोकेशन झाले, इंडिकेट झालेले आहेत. 20H 21H इथपर्यंत झालेला आहे. सो आता मला त्यांनी काय सांगितलंय? की डेटा कम्पेअर करायचा आहे. डेटा कसा कम्पेअर करणार तुम्ही? सिम्पली बाय ऍडजस्टिंग. आता इनिशियली काय करावं लागेल तुम्हाला? की हा जो डेटा आहे 20H हा कुठेतरी लोड करावा लागणार आहे. मग मला असं सेपरेट इथे रेजिस्टर नाही दिलेले त्यांनी, मग मी एकतर अझ्युम करेल सेपरेट रेजिस्टर, ऑर एल्स मी डायरेक्टली जो रिझल्ट सेव्ह करण्यासाठी यूज केलेला आहे तो ऍड्रेस लोकेशन पण काय करणार? यूज करू शकते. ठीक आहे, सो ह्या ऍड्रेस लोकेशनला पण मी डेटा काय करू शकते? मूव्ह करू शकते, किंवा मी इतर रेजिस्टर्स पण काय करू शकते? यूज करू शकते. सो चॉईस इज युअर्स. तुम्ही काही करू शकता. तुम्हाला फक्त काय की इनिशियल जो तुमचा डेटा आहे तो कुठेतरी लोड करायचा आहे. त्यानंतर तुम्ही दुसरा डेटा आहे तो अक्युम्युलेटर मध्ये लोड करणार, म्हणजे 21H ह्या लोकेशन मधला डेटा अक्युम्युलेटर मध्ये लोड करणार, आणि मग अक्युम्युलेटर आणि जो 30H लोकेशन मध्ये किंवा कुठल्या तरी रजिस्टर मध्ये जो डेटा तुम्ही सेव्ह करणार आहात 20H लोकेशनचा, तो डेटा तुम्ही काय करणार? कम्पेअर करणार. कम्पेअर केल्यानंतर चेक करणार विच वन इज द लार्जेस्ट. ऍज पर दॅट तुमची काय राहणार आहे? पुढची स्टेप राहणार आहे. ठीक आहे, सो डेटा कुठे सेव्ह करायचा आणि काय करायचा. सो पुढची स्टेप काय राहील माझी? सिम्पली पहिलं काम काय करणार मी? मूव बिफोर इन्क्रिमेंटिंग R1. ठीक आहे, म्हणजे माझा ऍक्च्युली ही जी स्टेप आहे डायरेक्ट इन्क्रिमेंट करता येणार नाही मला, ही माझी नंतरची स्टेप राहील. त्याच्या आधी मला हा डेटा जो R1 मध्ये इनिशियली जो 20H मधला होता तो डेटा मला कुठेतरी मेमरी लोकेशनला लोड करावा लागेल. मी अजून केला लेट I will load it into the location 30H. The data is pointed at the location 20H. So at the R1. At the R1 म्हणजे काय? 20H मधला जो डेटा आहे 01, तो 01 कशात लोड झाला? 30H मध्ये लोड झाला. फिफ्थ स्टेप काय जाणार? इन्क्रिमेंट R1. आता इन्क्रिमेंट करून मी काय करणार? तो लोकेट होतो 21H ला. 21H मधला डेटा मी कशात टाकणार? कशात टाकणार? सिम्पली अक्युम्युलेटर मध्ये. ठीक आहे, सो मूव A, ऍट द रेट R1. ठीक आहे, सो R1 इन्क्रिमेंट केलेला आहे. R1 आता कुठे गेला? 21H ला. सो 21H मध्ये त्या लोकेशन मध्ये जो डेटा होता तो कुठे मूव्ह केला? अक्युम्युलेटर मध्ये मूव्ह केलेला आहे. सो आता माझी सिक्स स्टेप काय राहणार आहे? टू कम्पेअर बोथ डेटा विच आर प्रेझेंट इन द 30H लोकेशन अँड विच आर प्रेझेंट इन द अक्युम्युलेटर, अँड ऍज पर दॅट आय हॅव टू सिलेक्ट दी कंडिशन. ठीक आहे, सो कंडिशन मला सिलेक्ट करायची आहे. सो कंडिशन मी कशी सिलेक्ट करणार? माझ्याकडे एक कमांड आहे, कंपॅरिझनची कमांड आहे. कंपॅरिझनची कमांड काय येणार आहे? CJNE.
compare and jump if not equal. Compare and jump if not equal. So तो पहिले काय येणार तुमचा accumulator कोणाशी कंपेअर करतोय विथ द व्हॅल्यू प्रेझेंट इन द 30H लोकेशन. 30H लोकेशन म्हणजे काय की 20H लोकेशनचा डेटा आपण मूव्ह केलेला आहे 30H मध्ये, म्हणजे तो 01 नंबर येतो. अक्युम्युलेटर मध्ये आता 2 आहे. आणि अदरवाइज इफ दे आर नॉट इक्वल देन गो टू द स्टेप नंबर डाऊन. ठीक आहे. सो लूप कुठला दिला आपण डिक्लेअर केला डाऊनला गेलेला आहे. ठीक आहे. सो ही जनरली CJNE ज्यावेळेस तुम्हाला अशी कमांड मिळत आहे तर ही 3 बाईट इन्स्ट्रक्शन आहे. 3 बाईट कशी आहे, एक तुमचं A साठी आहे, एक बाईट तुमच्या 30H लोकेशन साठी, तिसरा बाईट जो आहे तो डाऊनच्या लूप साठी लागतो. असे टोटल 3 बाईट इन्स्ट्रक्शन आहे. ही जनरली आपले हे 2 बाईट इन्स्ट्रक्शन्स असतात. ठीक आहे. त्यांना 2च बाईट्स रिक्वायर्ड असतात. सो आता काय करताय डाऊन. आता डाऊन म्हणजे काय येणार आहे की मला कंडिशन चेक करायची आहे. कंडिशन काय चेक करायची आहे, कम्पेअर अँड जम्प इफ नॉट इक्वल. कम्पेअर आणि जम्प, कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर काय करायचं आहे, द डेटा विच इज प्रेझेंट इन द अक्युम्युलेटर अँड डेटा प्रेझेंट इन द 30H लोकेशन. ठीक आहे. सो हा डेटा मी कसा कम्पेअर करणार, नॅचरली कम्पेअर म्हणजेच काय, वी आर गोइंग टू फाइंड आउट इट्स ऍक्च्युअली द डिफरन्स बिटवीन दीज टू. सो डिफरन्स फाइंड आउट केल्यानंतर समजेल ना विच वन इज ग्रेटर, आयदर A इज ग्रेटर और A इज स्मॉलर. सो जर माझा व्हॅल्यू जर A ग्रेटर असेल तर तिथे काय होणार आहे, कॅरी विल नॉट बी जनरेटेड. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती बॉरो जो जनरेट होतो म्हणजे 0-1 केल्यानंतरच बॉरो जनरेट होतो. 1-0 केल्यानंतर बॉरो कधीच जनरेट होत नाही. म्हणजे लोवेस्ट टू लार्जेस्ट नंबर जर स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट नंबर डिफरन्स केला तरच तुमचा काय होतो, बॉरो जनरेट होतो. म्हणजेच तिथे काय होते, कॅरी फ्लॅग अफेक्ट होतो. कॅरी फ्लॅग कुठला असतो, प्रोग्राम स्टेटस वर्ड मधला, तो अफेक्ट होणार आहे. सो जर तुमचा A व्हॅल्यू अक्युम्युलेटरची A व्हॅल्यू जर लेस असेल तर. सो आपण कंडिशन चेक करणार डायरेक्टली. जसं इथे कंडिशन बघत होतो की जम्प इफ कॅरी जनरेटेड. ठीक आहे. सो मी काय लिहिणार इथे, कम्पेअर केल्यानंतर मी चेक करणार A आणि 30H मध्ये कुठला मोठा आहे. जर कॅरी जनरेट झाला तर मी एक अगेन दुसरा लूप जनरेट करणार, जम्प टू नेक्स्ट. आता ही नेक्स्ट काय, मधल्या स्टेप मी नंतर सांगणार आहे. नेक्स्ट म्हणजे काय स्टेटमेंट येणार आहे की नेक्स्ट इज नथिंग बट जस्ट डिक्रीमेंट युअर काउंटर. ठीक आहे. डिक्रीमेंट युअर काउंटर इफ इट इज नॉट इक्वल्स टू 0 DJNZ R0 अँड मूव टू अप. आता अप म्हणजे काय येणार आहे, अप म्हणजे प्रिव्हियस स्टेप येईल तुमची. प्रिव्हियस स्टेप म्हणजे काय, प्रिव्हियस स्टेप म्हणजे काय येणार आहे इथे तुमचा हा 5th आणि 6th नंबर. सो ही तुमची कंबाईन जी स्टेप आहे ती आहे अपची लूप. ठीक आहे. सो अपचा लूप आहे म्हणजे तो काय करणार, परत तुमचा जो पॉइंटर आहे मेमरी पॉइंटर तो नेक्स्ट नंबरला जाणार, तो इन्क्रीमेंट होणार 22H ह्या लोकेशनला. माईक कोणाचा चालू असेल बंद करा. 22H ह्या लोकेशनला जाईल. आफ्टर दॅट whatever the data present it will be loaded. 30H लोकेशनला. ठीक आहे, मूव्ह होणार डेटा. सो आता तेच काम करायचं आपल्याला. डिक्रीमेंट केला, काउंटर डिक्रीमेंट करतोय आपण. काउंटर कोणता आहे आपला डिक्लेअर केलेला, इट इज नथिंग बट R0. R0 ला आपण काउंटर म्हणून अज्युम केलेला आहे. सो DJNZ R0 मूव्ह इट अप टू अप स्टेट. आता समजा कॅरी नाही जनरेट झाला, इफ कॅरी इज नॉट जनरेटेड, मग व्हॉट विल वी हॅव टू डू. जरी कॅरी नाही जनरेट झाला तरी तो तुमचा लार्जेस्ट नंबर काय जाणार आहे, बाय डिफॉल्ट तुमच्या अक्युम्युलेटर मध्ये सेव्ह असेल. आणि परत तुम्ही काय देणार त्याला, एक स्टेटमेंट देणार, A जम्प टू दी नेक्स्ट. ठीक आहे. समजा आता ह्या स्टेटमेंट का यूज केलेले, जर तुम्ही जो A घेतलेला आहे, A जर ऑलरेडी ग्रेटर असेल,
ठीक आहे. सो ए जर ऑलरेडी ग्रेटर असेल, ए मधली व्हॅल्यू जर ऑलरेडी ग्रेटर असेल तर देर इज नो नीड ऑफ एनी कॅरी जनरेशन. ठीक आहे, कॅरी फ्लॅग काही जनरेट होणार नाही, ती अफेक्ट होणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, डायरेक्टली तुमचा काउंटर काय होणार आहे, इट विल मूव्ह टू दी नेक्स्ट लोकेशन. देर इज नो नीड ऑफ एनी डेटा कॉपिंग. आता याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, की जर कॅरी जनरेट झाला तर तो डायरेक्टली पुढच्या मुवमेंटला जाणार, डाऊन साइडला जातोय. ठीक आहे, इथे मी सांगितलं होतं पहिलं स्टेटमेंट काय होतं, की जम्प कम्पेअर अँड जम्प इफ नॉट इक्वल देन, म्हणजे कम्पेअर आणि जम्प कोणता, ए आणि 30H याला आधी कम्पेअर करा आणि मग जम्प करा जर दोघं इक्वल नसतील तर. दोघं इक्वल नाहीये म्हणजे एक कुठला तरी मोठा असणारे, एक कुठला तरी लहान असणारे, सो त्याला आपण कम्पेअर करणार आहोत. इफ ए इज ग्रेटर दॅन 30H लोकेशन, म्हणजे 30H लोकेशन मधला जो कंटेंट आहे आणि ए मधला कंटेंट जर जास्त मोठा असेल, ए इज ग्रेटर दॅन 30H, देन देर इज नो नीड ऑफ एनी मुवमेंट. ठीक आहे, इट विल डायरेक्टली मूव्ह टू द नेक्स्ट मुवमेंट दॅट इज टू डिक्रीमेंट द काउंटर. का, कारण अक्युमुलेटर मध्ये ऑलरेडी लार्जेस्ट नंबर सेव्ह केलेला राहणार आहे. आपल्याला फर्दर काय करायचंय, फक्त लोकेशन चेंज करायचं आहे, म्हणजे मेमरी पॉइंटर काय करायचंय, मूव्ह करायचंय टुवर्ड्स नेक्स्ट लोकेशन. जर कॅरी जनरेट झाला, तर आपल्याला काम काय करायचंय, वी मस्ट कन्सिडर वन कंडिशन दॅट जस्ट त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे, की वॉट एव्हर द लार्जेस्ट नंबर इट मस्ट बी स्टोर्ड इन टू द लोकेशन 30H. सो कॅरी जनरेट होतोय म्हणजेच काय, ए इज लेस दॅन ए इज लेस दॅन करस्पॉन्डिंग नंबर. ठीक आहे, सो आताच्या याच्यानुसार तुम्हाला याच्यानुसार सांगते. आता समजा इथे काय, आता 01 हा कुठल्या लोकेशन मध्ये, 30H मध्ये आहे, आणि 02 कुठल्या लोकेशन मध्ये, अक्युमुलेटर मध्ये आपण सेव्ह केलेला आहे. कम्पेअर अँड जम्प मध्ये काय होणार आहे, ए ग्रेटर दॅन काय झालाय, 30H झालाय. ए ग्रेटर दॅन 30H म्हणजे देर इज नो कॅरी जनरेशन, कॅरी जनरेट नाही झालाय, सो सिम्पली अक्युमुलेटर मध्ये काय जाणार आहे, 2 कंपल्सरी राहणार आहे ऍज इट इज. आता तुमचा मेमरी पॉइंटर कुठे होणार आहे, मूव्ह होणार आहे 3H ला. परत तुम्ही काय करणार, जो काही 3H चा लोकेशन आहे, जेव्हा मेमरी पॉइंटर मूव्ह करताय, हा डेटा तुम्ही आधी अक्युमुलेटर मध्ये सेव्ह करून घेता आणि आधीचा जो डेटा आहे तो काय करतात, त्याच्या प्रिव्हियस म्हणजे 30H लोकेशन मध्ये सेव्ह करून घेता. सो हे दोन्ही पण परत काय करतो आपण, कम्पेअर करतो. कम्पेअर केल्यानंतर परत इथे काय दिसते, अक्युमुलेटर इज लार्जर. सो परत इथे काय होणार आहे, तो नेक्स्ट लोकेशनला जाणार. परत इथे डेटा तुम्ही काय करतात, मूव्ह करता अक्युमुलेटर मध्ये, आणि हा डेटा बाय डिफॉल्ट तुमच्या 30H लोकेशन मध्ये जातो. 30H लोकेशन मधून परत कम्पेअर करतो आणि फायनल जो डेटा आहे मग आपण काय करतो, तो मूव्ह करतो अक्युमुलेटर मधला 30H लोकेशन मध्ये. आता ही जी प्रोसेस आहे, की ज्यावेळेस तुम्हाला मॅक्झिमम नंबर मिळतोय, व्हेन युअर ए इज ग्रेटर दॅन 30H लोकेशन, in that case you have to move the data into accumulator. म्हणजे मी काय सांगितली, ही जी तुमची काय झाली, नेक्स्ट स्टेप झाली, कुठली झाली, इफ नो कॅरी जनरेटेड, म्हणजे 7 नंबरची जी 8 नंबरची स्टेप आहे ती झाली तुमची मूव्ह whatever the data present in the accumulator which is the largest one, it should be moved into the 30H location, A. क्लिअर, ही स्टेप कळाली का सगळ्यांना? हे का सांगितलं, कारण इथे काय झालेलं आहे, समजा कॅरी जर जनरेट नाही झाला तर तो कुठलाही बॉरो अफेक्ट होत नाही. देर इज नो अफेक्शन, नो कॅरी इज अफेक्टेड विच इज प्रेझेंट इन द प्रोग्राम स्टेटस वर्ड, which means that whatever the data present in A, it is always larger than the data present in the location 30H. सो आपण सिम्पली काय करतो, त्यांनी सांगितलं कंडिशन काय दिलेली, दॅट सेव्ह द लार्जेस्ट नंबर इन टू द लोकेशन 30H. मग आता 2 डिजिट मी कम्पेअर केल्यानंतर मला ऑब्झर्व काय होत आहे, की ए इज ग्रेटर दॅन 30H लोकेशन. ठीक आहे, म्हणून ए मधला डेटा मी काय केला, मूव्ह केला 30H मध्ये. कारण का, देर इज नो कॅरी जनरेशन. बट इफ कॅरी इज जनरेटेड, विच मीन्स दॅट whatever the data present already into the 30H, it is already greater than A. So इथे मुव्हिंगची गरज नाही, मग डेटा मुव्हिंगची काही गरज नाहीये, तो ऑलरेडी त्याच्या त्या डिफॉल्ट लोकेशन मध्ये सेव्ह केलेला आहे. मग तो काय करणार, सिम्पली नेक्स्ट लोकेशनला मूव्ह होणार. नेक्स्ट लोकेशनला काय सांगतोय, जस्ट टू डिक्रीमेंट द काउंटर इफ इट इज नॉट इक्वल्स टू 0. सो काउंटर तर अजून 0 झालेला नाहीये, तो स्टेप काय करणार, रिपीट करणार. स्टेप कुठे रिपीट होईल, जस्ट इट विल गो टू दी अप स्टेप. तर अप स्टेप म्हणजे काय, तुमची ही वाली स्टेप विच इज इन्क्रीमेंट R1
अँड मूव द डेटा विच इज प्रेझेंट इन टू द R1 ॲट 30H लोकेशन. ठीक आहे, 30H लोकेशनला मूव्ह केला. म्हणजे आता काय झालंय बघा, या स्टेटला म्हणजे मी पहिली एक स्टेट एक्झिक्यूट करून सांगते. सो इथे काय झालं की 2 मधला डेटा ऑलरेडी काय झाला 30H मध्ये अक्युमुलेटर मध्ये सेव्ह आहे. ठीक आहे, अक्युमुलेटर मध्ये सेव्ह केल्यानंतर पुढे काय केलं, आपला लोकेशन पॉइंटर मूव्ह केला आणि तो 3 कडे गेला. ठीक आहे, सो 3 कडे गेल्यानंतर पुढची कंडिशन तो चेक करणार आहे. सो परत एकदा प्रोसेस काय होणार, डेटा मुव्हिंगची प्रोसेस होईल तुमची, डेटा परफॉर्म होणार. डेटा कसा मूव्ह होणार, एक मिनिट, हा 4th नंबर नाही, लोकेशन तुमचं अपची जी आहे, अपची जी स्टेप आहे 5th नंबर स्टेप आणि 6th नंबर स्टेप राहील. तरी म्हटलं काहीतरी गोंधळ होतोय. हा 6 नंबरची स्टेप राहणार आहे. 6 नंबर मध्ये काय सांगितलंय, मूव a, @R1. कारण का डेटा जो होता हायेस्ट नंबर तो आपण ऑलरेडी कशात केला, मूव्ह केला 30H मध्ये. म्हणजे आता ह्या मोमेंटला जेव्हा तुम्ही डेटा कम्पेअर करताय, डेटा हा जो कम्पेअर केला, 2 डेटा कम्पेअर केले, तर 2 जो होता, जो लार्जेस्ट नंबर होता, जो आपण अक्युमुलेटर मध्ये सेव्ह केला होता, तो 30H मध्ये मूव्ह करून घेतला. त्यानंतर तुमचा मेमरी पॉइंटर इन्क्रीमेंट केला, तो लोकेट करतो नेक्स्ट लोकेशन दॅट इज 22H ला. 22H ला लोकेट केल्यानंतर तिथे काय डेटा आहे 03H, तो डेटा आपण अक्युमुलेटर मध्ये लोड केला. ठीक आहे, सो आता परत डेटा काय आहे, 30H मध्ये डेटा आहे 2, अक्युमुलेटर मध्ये डेटा आहे 3, आणि हे दोघं परत काय होणार आहे, कम्पेअर होणार आहे नेक्स्ट स्टेपला, दॅट इज CJNE A, 30H. इफ इट इज नॉट इक्वल देन मूव्ह टू दी डाऊन. सर डाऊनची स्टेट कोणती आहे, डाऊनची स्टेट म्हणजे तुमची ही स्टेट आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये जर इंडिकेट झालं की डाऊन मध्ये तुमचं काय झालंय, कॅरी जनरेट होत आहे का, म्हणजे ए जर लेस असेल तर तो काय सांगतोय, जम्प इफ कॅरी जनरेटेड इट विल मूव्ह टू नेक्स्ट. म्हणजेच काय सांगतोय ते की ए चा डेटा लहान असेल तर ऑलरेडी जो आपल्याला लार्जेस्ट नंबर जो 30H लोकेशन मध्ये पाहिजे तो ऑलरेडी सेव्ह आहे. सो देर इज नो नीड ऑफ मुव्हिंग एनी कंटेंट फ्रॉम अक्युमुलेटर टू करस्पॉन्डिंग लोकेशन, इट विल जस्ट डिक्रीमेंट दी काउंटर. ठीक आहे, हा सिम्पली काउंटर काय करणार, डिक्रीमेंट करणार. बट आता परत आपली स्टेट जी दिसते, आपल्या जो आपण एक्झाम्पल कन्सिडर केलेला आहे, या एक्झाम्पल नुसार कुठली स्टेप एक्झिक्यूट होईल, की काय दिसतंय की आता आपल्याकडे 3 हा डेटा अक्युमुलेटर मध्ये आहे, 2 हा डेटा 30H मध्ये. अगेन आपला अक्युमुलेटर काय झालेला आहे, ग्रेटर झालेला आहे. सो ग्रेटर नंबर आपल्याला कशात सेव्ह करायचा असतो, 30H मध्ये. म्हणजे देर इज नो कॅरी जनरेशन, कॅरी जनरेट नाही झालेला, म्हणून आपण सिम्पली काय करणार, ही स्टेप न करता डायरेक्टली ही स्टेप परफॉर्म करणार, दॅट इज मूव्ह 30H A. सो ए मध्ये काय डेटा आहे 3 नंबर कशात सेव्ह केला 30H मध्ये. मग पुढची स्टेप केली नेक्स्ट डिक्रीमेंट अँड डिक्रीमेंट युअर काउंटर. परत काउंटर काय होणार, डिक्रीमेंट होणार, तो कुठल्या स्टेटला जाणार आहे, या स्टेटला जाणार, नेक्स्ट लोकेशनला. या लोकेशनला जाताना अक्युमुलेटर मध्ये आपण हा नंबर सेव्ह करणार, 30H मध्ये ऑलरेडी हा नंबर सेव्ह केलाय. परत दोघं कम्पेअर होतील, कम्पेअर झाल्यानंतर परत चेक केलं जाईल. परत आपल्याला काय दिसतंय, अक्युमुलेटर मधला डेटा ऑलरेडी मोठा आहे, सो आपण तो कशात लोड करणार 30H लोकेशन मध्ये. म्हणजे 4 मध्ये काय गेला, 4 30H मध्ये गेला, आणि परत डिक्रीमेंट काउंटर करून मेमरी पॉइंटर इन्क्रीमेंट करून अक्युमुलेटर मध्ये 5th नंबर लोड केला. 5th नंबर लोड केल्यानंतर परत दोघं कम्पेअर होणार, कम्पेअर झाल्यानंतर परत दिसतं काय की अक्युमुलेटर इज ग्रेटर, सो अगेन वी विल लोड दिस नंबर. आणि फायनली आपल्याला काय मिळतंय, काउंटर 0 झालेला आहे आणि तुमचा प्रोग्राम काय झाला, स्टॉप झाला, एक्झिक्यूट झाला, आणि फायनल जो डेटा आहे तो तुमच्या 30H लोकेशन मध्ये सेव्ह झाला. सो कोणाला काही डाऊट याच्यामध्ये, एनी डाऊट, की डाऊटच डाऊट. समजतंय प्रोग्राम, समजला का, लार्जेस्ट नंबर कसा फाइंड आउट केला, एक्झिक्यूट कसा केला, थ्रू एक्झाम्पल जर गेलं तर 100% लक्षात येणार म्हणजे येणार. आता आपण स्टेप्स म्हणजे ऍक्च्युअली कमांड्स लिहून टाकू. ठीक आहे, सो कमांड मध्ये पहिलं मी काय सांगितलं होतं, जस्ट टू इनिशियलाइज द काउंटर. काउंटर इनिशियलाइज करायचं आहे, मेमरी पॉइंटर इनिशियलाइज करायचं आहे. पहिली स्टेप आपली काय आली, मूव, आपण इनिशियलाइज केला होता R0. R0 काय होता आपला, काउंटर होता. ठीक आहे, सो काउंटर किती बाइटचा होता आपला 05H. देन इनिशियलाइज मेमरी पॉइंटर
मूव्ह R1 इनिशियल मेमरी लोकेशन काय दिलंय 20H. थर्ड पॉइंट काय येणार आपला, जस्ट वी विल स्टार्ट डिक्रिमेंटिंग बाईट काउंटर. ठीक आहे, बाईट काउंटर का डिक्रिमेंट केला, कारण मला 2 नंबर तर मिनिमम पाहिजे कंपॅरिझनला. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, पहिले माझं काउंटर डिक्रिमेंट करावं लागेल. 4 स्टेप काय करावं लागणार आहे, एक जो डेटा आहे तो मला कंपल्सरी लोड करावा लागेल एका लोकेशन मध्ये. सो त्याच्यासाठी मी काय केलं, सिम्पली आपला जो रिझल्ट ज्याच्यामध्ये सेव्ह करायचा आहे तोच लोकेशन यूज करून घेतला आणि @R1. सो R1 म्हणजे काय 20H आहे. सो 30H मध्ये काय झाला, तिथे मी अजून केलं होतं की 20H मध्ये 01H ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू कशात लोड केली आपण, 30H ह्या लोकेशन मध्ये. का तर पुढे आपल्याला लागणार आहे कम्पेअर करायचा आहे डेटा त्याच्यासाठी. सो इथे मी सांगितलं होतं आपली नेक्स्ट स्टेप होते तो अपलूप होतो, विच फर्स्ट इन्क्रीमेंट दी मेमरी पॉइंटर. ठीक आहे, मेमरी पॉइंटर इन्क्रीमेंट केला. R1 जो इनिशियली लोकेट होत होता 20H ला तो इन्क्रीमेंट झाला 21H ला. ठीक आहे, 21H ला लोकेट झाल्यानंतर तो काय करणार आहे, 21H मधला जो डेटा आहे तो मला पहिले कशात लोड करायचा आहे, अॅक्युम्युलेटर मध्ये. सो 21H मध्ये जो डेटा होता विच इज नंबर 2H होता. ठीक आहे, 02H. सो ही व्हॅल्यू होती ती अॅक्युम्युलेटर मध्ये मी काय केली, कॉपी केली. आफ्टर दॅट आय विल कम्पेअर दी डेटा. So CJNE, compare this data with accumulator, compare this data with accumulator and whatever the data present in the location 30H. If it is not equal, then move to the down loop. ठीक आहे, डाउन लूपला मूव्ह होत होता. ठीक आहे, जर डाउन लूपला मूव्ह होतोय. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट स्टेप काय येणार आहे तुमची, 8 नंबरची स्टेप कंपॅरिझन. आता हे मेन तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे कंपॅरिझन आपण कसं परफॉर्म केलेलं आहे. कम्पेअर काय करतोय, ए मधला डेटा आणि 30H मधला डेटा. आता इथे तुम्हाला जर एक्झाम्पल घेतलं तर ए मध्ये काय 2 आहे, 30H मध्ये 1 आहे. तो इंडिकेट काय करतोय, दॅट ए इज ग्रेटर दॅन 30H. सो ऑलरेडी ए इज ग्रेटर दॅन 30H आहे आणि आपली कंडिशन काय आहे, वॉट एव्हर द लार्जेस्ट नंबर इट शुड बी स्टोर्ड इन टू द लोकेशन 30H. सो मला काय करावं लागेल, इथला डेटा आधी मूव्ह करावं लागेल. सो मूव्ह कसा करणार आपण, पहिले मला इथे कंडिशन द्यावी लागेल की ही डाऊनची कंडिशन नाही झाली तर डेटा कशात जाणार आहे, लोड होणार आहे टू दी 30H लोकेशन. ठीक आहे, 30H लोकेशन मध्ये म्हणजे अॅक्युम्युलेटरचा डेटा काय हायर ठरला इथे ह्या कंडिशन मध्ये की माझ्याकडे 2 नंबर आहे. 2 ही स्पेसिफिक व्हॅल्यू आहे आणि 30H मध्ये 1 ही स्पेसिफिक व्हॅल्यू होती. So 2 is always greater than 1. Hence, we will load this largest number into the 30H location by moving the content of accumulator A to 30H. ही पहिलं काम केलं म्हणजे मी रिप्लेस केला माझी जी कंडिशन आहे ऍज पर कंडिशन. अदरवाइज इफ कॅरी जनरेटेड मला काय करावं लागणार आहे, कॅरी जर जनरेट झाला तर त्यांनी सांगितलंय डाऊनला. सो डाऊन इंडिकेट काय करतो, इथे तो चेक करायला होतो इफ जम्प इफ कॅरी जनरेटेड मूव टू दी नेक्स्ट स्टेट. ठीक आहे, नेक्स्ट स्टेटला मूव करणार. नेक्स्ट स्टेट म्हणजे काय येणार आहे, नेक्स्ट स्टेट म्हणजे काय येणार आहे की सिम्पली नेक्स्ट इथे फक्त काउंटर काय करायचं आपल्याला DJNZ. आता हे का केलं, कॅरी जनरेट झाला म्हणजे काय झालं, A इज लेस दॅन 30H म्हणजेच 30H मधला डेटा काय झालाय मॅक्झिमम आहे आणि जी आपली रिक्वायरमेंट आहे की लार्जेस्ट नंबर मस्ट बी प्रेझेंट इन द 30H. सो देर इज नो नीड ऑफ मुव्हिंग दी कंटेंट फ्रॉम A टू 30H, काहीच गरज नाही. म्हणून आपण काय केलं, सिम्पली डिक्रिमेंट केला तुमचा काउंटर. काउंटर डिक्रिमेंट केला R0 अँड देन मूव्ह. ठीक आहे, सो हा काउंटर कुठपर्यंत डिक्रिमेंट होणार आहे, अंटिल इट बिकम्स 0. सो कंटिन्युअसली काय जाणार, तो अप कडे जाणार, अप कडून परत इथे होणार. हा आता ह्या स्टेट मध्ये इथे इथपर्यंत ठीक आहे. जर डेटा कॅरी जनरेट नाही झाला तर ही जेव्हा मी लोकेशन मध्ये डेटा टाकते, ठीक आहे, याच्यानंतर मला एक स्टेप महत्वाची आहे की याच्यानंतर माझा काउंटर काय झाला पाहिजे, डिक्रिमेंट झाला पाहिजे इन्स्टेड ऑफ गोइंग टू डाऊन साइड. ठीक आहे, नाहीतर काय होईल, समजा मी प्रोग्राम सिक्वेन्शियली एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला तर जेव्हा 8 नंबरची स्टेप कंप्लीट होईल की 30H मधला A मधला डेटा 30H मध्ये जातोय
त्यानंतर तो काय करेल, डाऊन परत कॅरी जनरेट करेल, परत कॅरीचं कम्पेअर करत बसणार आणि परत नेक्स्ट. सो आपल्याला ही कंडिशन कधी पाहिजे, जेव्हा तुमचा ए लहान असेल 30H पेक्षा, इफ ए इज लेस दॅन 30H. सो त्या केसमध्येच ही स्टेप 9th नंबरची स्टेप एक्झिक्यूट झाली पाहिजे. जर मला ती स्टेप स्किप करायची असेल, इफ ए इज ग्रेटर दॅन 30H, इन दॅट केस आय हॅव टू ऍड वन मोर स्टेप हिअर, विच इज नथिंग बट ऍब्सोल्यूट जम्प, ए जम्प नेक्स्ट. ठीक आहे. सो 30H एकदा डेटा मूव्ह केल्यानंतर मी काय करणार, अक्युमुलेटर मधला डेटा 30H मध्ये गेल्यानंतर a jump to next, again it will decrement the counter and steps will get repeated. क्लिअर? प्रोग्राम समजला का? समजतोय? सगळ्यांना समजतंय की नाही समजत आहे?